मराठी स्टोरी। कोल्हा आणि कोंबडी। एका शेतकऱ्याने शेतात खोपटे उभारले होते। एक दिवस कोल्हा त्या खोपट्यात शिरला आणि डबे पातेली उचकून काही खायला मिळते का पाहू लागला। बाहेर पाऊस पडत असल्याने शेतकऱ्याने कोंबडीचे डाळले वरच्या फळीवर ठेवले होते। त्यात त्याची एकुलती एक कोंबडीही होती। कोल्ह्याने उड्या मारून पाहिले, पण त्याला काही कोंबडीपर्यंत जाता येत नव्हते। डाळल्यात झोपलेली कोंबडी आवाजाने जागी झाली। तिला कोल्हा गोड आवाजात म्हणाला, कोंबडी ताई, अगं कोंबडी ताई, अशी अवेळी का झोपलीस? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? मी जंगलातला नामांकित वैद्य आहे। मला दाखव तुझी तब्येत, लगेच औषध देतो। संध्याकाळपर्यंत ठणठणीत होशील तू। कोंबडी कोल्ह्याला म्हणाली, अरे दादा, तू माझा लाडका भाऊ म्हणून माझी काळजी करतोयस होय ना? मी आता खाली उतरून तुझ्याकडे औषधाला आले असते, पण माझी तब्येत एवढी अशक्त झालीये की खाली येणं अगदी शक्य नाही। जागेवरून उठण्याचे श्रम मला सोसावणारच नाहीत आणि खाली आले की माझे प्राणच जातील याची मला पूर्ण खात्री आहे। कोल्ह्याने ओळखायचे ते ओळखले आणि गुपचूप खोपट्यातून निघून गेला। तात्पर्य: कुणी जर जास्तच प्रेम दाखवू लागले की त्याला आपला स्वार्थ साधायचा आहे हे ओळखावे। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।